महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत खोबर चिक्की. त्यासाठी डेसिकेट कोकोनट पावडर घेतलेला आहे आपण. एक चम्मच मोठा साखर घेतलेली आहे, दूध आहे, 10 ते 12 पेढे आहेत आणि जायफळ घेतलेले. चला तर आपण कृती करूया. तर आपण गॅस ऑन केलेला आहे. कढईमध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. एक अर्धा कप आपण दूध घेऊयात. त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. हे थोडंसं उकळी आलं की यामध्ये आपण पेढे टाकून घेऊयात. दुधाला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण हे सर्व पेढे सोडून घेऊयात. हे पहा, आपले पेढे सर्व विरघळलेले आहेत आणि हे मिश्रण जसं रेडीमेड मिल्क मेड असतं नाही का, त्याप्रमाणे हे मिश्रण आपलं व्यवस्थित बनलेलं आहे. जास्त गोड आवडत नसेल तर दुधामध्ये साखर नाही टाकली तरी चालेल. थोडंसं 2 मिनिट आणखीन आपल्याला थोडंसं उकळी, ह्याला पण उकळी येऊ द्यायची आहे. तर ह्या मिश्रणाला दाटसरपणा आलेला आहे. तर त्यामध्ये आपण हे डेसिकेट कोकोनट आपण जेवढं मावेल तेवढ्या प्रमाणात आपण हे थोडं थोडं करून टाकून घेऊयात. आणि गॅस हा मंद ठेवायचा आहे. एक वाटी आणि आपण थोडंसं वरती टाकतोय हे, आणि यामध्ये आपल्याला थोडीशी जायफळ पूड टाकून घ्यायची आहे. याचे लाडू पण छान प्रकारे वळले जातात. आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलीही मिठाई आपण बनवू शकतो. तर हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर हे प्लेटमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे आपण पसरून घेतलेलं आहे. हे गरम आहे तोपर्यंतच एका वाटीच्या साह्याने किंवा हाताने आपण हे पसरून घेऊयात. आणि ह्या प्लेटला थोडंसं आपण तूप लावून घेतलेलं आहे. तर हे 2 मिनिट असंच ठेवून आपण 2 मिनिटानंतर याचे काप करून घेऊयात. तर 2 मिनिट झालेले आहेत, थोडंसं थंड झालेलं आहे. तर यामध्ये आपण काप करूयात. जेणेकरून आपल्याला नंतर काढते वेळी थोडंसं सोपं जाईल. आणि आपल्याला जर लगेच हवे असेल खाण्यासाठी तर फुल स्पीडच्या फॅनच्या खाली आपण ही प्लेट ठेवून घेऊयात. यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्सचा पण वापर करू शकता. हे आपल्याला आणखीन 10 मिनिटासाठी मिठाई अशाच पद्धतीने थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे.
आपण परत 10 मिनिटांनी मिठाई काढून पाहूयात. तर 10 ते 15 मिनिट झालेले आहेत मैत्रिणी. याला आपण मिठाई काढून घेऊयात, कारण आपण आधी काप काढून घेतले होते. हे पहा, छान मस्त क्यूब निघत आहेत. आणि तुम्हाला जर मिठाई जर नाही आवडली तर याचे लाडू पण आपण बनवू शकतो. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.